शेतकरी बांधवांनो, नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी ठोंबरे साहेबांच्या संकल्पनेतून आज आपल्या कारखाना कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना जे आहे ते फुले ऊस 15-0-12, त्याच्यानंतर CO 86-0-32 आणि त्याच्यानंतर फुले ऊस 15-0-0-6 आणि फुले ऊस 13-0-0-7 ह्या 4 व्हरायटीचं जे इथे मूलभूत बेणं म्हणजे ब्रीडर सीड दिलेलं आहे. तर हे ब्रीडर सीड ज्यावेळेस आपण आपल्या आता शेतामध्ये लावणार आहे तर त्याचं जे आहे ते तिथं फाउंडेशन सीड होणार आहे आणि त्या फाउंडेशनचं म्हणजे पायाभूतचं नंतर ज्यावेळेस आपण पुढं ते लावून करणार आहे त्यावेळेस ते जे आहे ते सर्टिफाईड सीड तयार होणार आहे. तर आता ह्या व्हरायट्या ओळखायच्या कशा, तर बघा इथं ह्या 4ही व्हरायट्या ज्या आहेत त्या आज दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम मी फुले ऊस 15-0-12 दाखवेन, त्याचा हा डोळा आहे. ही व्हरायटी ओळखायचं जर एक हे पाहायचं म्हटलं तर बऱ्यापैकी ह्याच्यावर जे आहे ते हा पांढरा रंग जो असतो तो बऱ्यापैकी प्रॉमिनंट आपल्याला जो असतो हा दिसतो, हा जो वॅक्सी लेअर आहे. आणि शक्यतो ह्याच्या सगळ्या कांड्या ज्या आहेत तर त्या बुडापासून ते वरपर्यंत जर पाणी त्याला व्यवस्थित भेटलं असेल तर त्या समान आकाराचे जे ते समान लांबीचे जे ते असतात. आणि अशा पद्धतीचा हा जो आहे तो ऊस 15-0-12 दिसतो. दुसरा विषय हा जो आहे तो हा 86-0-32 हा ऊस आहे. त्याच्यात पण काही शेतकऱ्यांनी जे ते ह्याचं सुद्धा बेणं जे आहे ते घेऊन गेलेले आहेत. हा 86-0-32. त्याच्यानंतर थोडासा असा काळसर असा दिसणारा किंवा चॉकलेटी रंगाचा दिसणारा हा जो आहे तो हा ऊस आहे 15-0-0-6 आणि त्याच्यानंतर जो आहे तो हा थोडासा असा झिगझॅग जो आहे म्हणजे एक कांडा असा आहे म्हणजे असं एकमेकावर हे झाल्यासारखं झिगझॅग टाईप जो आहे आपण जर पाहिलं तर हा आहे फुले ऊस 13-0-0-7. तर आता ह्या बेण्यापासून आपल्याला जे आहे ते डायरेक्ट ह्या बेण्याचं जे आहे ते कांड्या खांडून आपल्याला लागवड नाही करायची जशी पारंपरिक पद्धतीनं करतोय आपण. कारण की तसं जर आपण 2 डोळा टिपरीचं जर पद्धतीनं जर आपण केलं तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होणार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बेणं लागणार आहे. तर आपण हे 10 गुंठ्यासाठी म्हणून दिलेलं बेणं आहे. एका ऊसाला किमान जे आहे ते 22-24 कांड्या आहेत. पण ह्याच्यामध्ये घेत असताना आपल्याला आता जर बघितलं आपण तर आता या ठिकाणी हे जे आहे ते थोडंसं मुळ्या सुटलेलं बेन आहे, हे मुळ्या सुटलेलं बेन आहे. किंवा खालच्या साईडला अशा पद्धतीनं जे आहे ते थोडेसे डोळे फुटून आलेले ते मग उगून येतील का नाही ह्याची शाश्वती नसते. आणि वरचं वाढकांडीचं जे आहे ते डोळे थोडेसे असे फार काय असे हे नसतात, त्याच्यामुळे ते सुद्धा उगवायला जे आहे ते अडचण येऊ शकतात. म्हणून किमान वरचा जो आहे तो हा इथून वरचा भाग जो आहे तो आपण शक्यतो लागवडीसाठी वापरू नये. आणि जिथं जिथं पांगशा फुटलेल्या आहेत किंवा अशा मुळ्या फुटलेल्या आहेत तर तिथले पण खालचा भाग जो आहे तो आपण सोडून द्यावा. आणि मग अशा पद्धतीने मग आपल्याला बेणं तर कमी पडेल. मग कमी बेण्यामध्ये आपल्याला जर चांगली लागवड करायची असेल तर आपण एक डोळा पद्धतीनं जे आहे ते आता आपल्याला सर्वांना जे आहे ते लागवड करायची. आणि मग एक डोळा पद्धतीनं लागवड करताना पण अडचण येत. आता लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांनी महत्त्वाचा विषय की आता टेम्परेचर जे आहे ते प्रचंड कमी झालेलं आहे, थंडी खूप झालेली आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आता पण आहेत की लावलेला ऊस उगून येत नाही. आणि मग हेच की आपण जर एक डोळा पद्धतीनं किंवा 2 डोळा पद्धतीनं जरी लागवड केली तर भविष्यामध्ये आपल्याला एखाद्या डोळे आपले खराब होण्याची शक्यता आहे. आपल्याला एक ऊस जो आहे तो हा नुसता एक ऊस ज्या नवीन व्हरायटी आहेत तर ते 52 रुपयाला पडलेला आहे. आणि कारखान्याचं त्याच्यात आणखीन काही कॉन्ट्रीब्युशन आहे वाहतुकीसाठी. तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्याला हे किमान 60 रुपयाला ते दोन्हीचा खर्च जर पकडला तर तो त्यापर्यंत होतो. म्हणून आपल्याला एक डोळा पद्धतीनं सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून जी आहे ती ही लागवड करायची आहे. मग बेणे खांडताना कशा पद्धतीनं खांडायचं आहे तर आपल्याला बेणे खांडताना जे आहे ते तर बेणे खांडताना हा अशा पद्धतीचा ऊस आहे. तर ह्याच्यामध्ये हो का हा डोळा आणि ही वरची बाजू आहे. तर वरची बाजू जी आहे डोळ्याच्या समोरची वरची बाजू कमी ठेवायची आणि खालची बाजू जी आहे ते आपल्याला जास्त ठेवायची. अशा पद्धतीनं आपल्याला डोळा जो आहे तो खांडायचा आहे जेणेकरून अन्नरस जो आहे तो सगळा ह्या डोळ्याला इथं ह्या कांडीमध्ये असलेला अन्नरस जो आहे तो सगळा त्या डोळ्यामध्ये जे ह्या डोळ्याला उगून आलेला ह्याला भेटेल. अशा पद्धतीनं आपण चांगला धारदार कोयत्यानं जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे. कांडी फणसणार नाही अशा पद्धतीनं आपण काळजी घेऊन जे आहे ते डोळे जे आहे ते आपल्याला खांडायचे आहेत. आता हे तयार केलेले जे काही बुटकांडे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने लागवड करायचे तर हे आपल्याकडे सगळीकडे जुने पोते असतात असे खताचे. तर त्याची काय करायची ही बाजू जी आहे ते पूर्ण कात्रीनं कट करायची आणि ही बाजू पूर्णपणे कट करायची म्हणजे राहायला फक्त हाच भाग. आणि मग हे फोल्ड होतंय पोतं. हे फोल्ड झाल्याच्या नंतर
चौकोनी असा चांगला एक मोठा प्लास्टिकचा तुकडा तयार होतो. आता आपण काय करतोय, आम्ही इथं ह्या जाळीवर जे आहे ते आता इथं हे करतोय. असेच पोते जे आहे ते आपण घेऊ शकता आणि असे पोते लांबणीचे असे अंथरून जे आहे ते एक प्लास्टिकचा जो आहे तो आपण लेअर करू शकतो. ह्याच्यासाठी आपण जुने भोरगे सुद्धा फाटके वापरू शकतो किंवा जुन्या जे काय आपल्या सोयाबीनसाठी वापरले ताडपत्र्या त्या सुद्धा वापरू शकतो किंवा अशी जाळी जी काही डुकरासाठी जी काय आता कामात नाहीये ती सुद्धा आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. आता ही पोते प्लास्टिकचे किंवा अशी जाळी आथरल्याच्या नंतर शेतातलीच बाजूचीच माती जी आहे ते ह्याच्यावर जे आहे ते आपल्याला अंथरून घ्यायची आहे. फक्त 2 बोट लेअर जे आहे ते ह्याच्यावर आपल्याला मातीचा घ्यायचा आहे. नाही तर बरेचसे शेतकरी काय करतात, हे टोपल्यानं एवढाला मोठा लेअर करतात. एवढी काही गरज नाही आपल्याला. 2 बोट फक्त 2 बोट माती एवढी आली पाहिजे ह्याच्यावर, तर एवढीच माती फक्त ह्याच्यावर घ्यायची. अशा पद्धतीनं मातीचा उघड नॉर्मल लेअर जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. घ्या सगळ्या ह्याच्यावर घ्या पुरो. अशा पद्धतीनं जो आहे तो एकदम नॉर्मल लेअर एवढा एकदम छोटासा असा एवढाच लेअर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. फार काही असं दाट घ्यायची गरज नाही आहे. हाणताना काय आपल्याला कांडी जी आहे ती अशा पद्धतीने आणायची जेणेकरून समोरची बाजू कमी आणि मागची बाजू जी आहे ती जास्त राहिली पाहिजे आणि हात एकदम चांगला असला पाहिजे, फणसली नाही पाहिजे. एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. तर व्यवस्थित कांडी जर ही होईना गेली तर हात्या परत एकदा व्यवस्थित लावून घ्यायचा. आता ह्या कांड्या खांडल्याच्या नंतर क्लोरोपायरिफॉस मार्केटमध्ये 50% भेटतंय. तर त्याचं एक तुम्ही मोठा टब करायचा आहे. त्या टबमध्ये जे आहे ते आपण 50 लिटर पाणी घ्यायचं आहे. 50 लिटर पाणी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 50% क्लोरोपायरिफॉस जे आहे ते आपल्याला 100 मिली घ्यायचं आहे. आणि दुसरं जे आहे ते बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर बुरशीनाशक आपल्याला साफ म्हणजे त्याच्यामध्ये घटक आहे कार्बेंडाझिम अधिक मॅनकोझेब, तर ते सुद्धा आपल्याला 100 ग्राम घ्यायचं आहे. चांगलं ते द्रावण हलवायचं आहे. आणि आता आम्ही एक थोड्या प्रमाणात आहे म्हणून डायरेक्ट आम्ही हे घेणार आहेत. तर त्या ठिकाणी काय करायचं, एक साडीचं पटकर जे आहे ते आपण घेऊन ह्याच्यावर टाकायचं त्या टबवर आणि ते साडी खाली त्या पाण्यामध्ये बुडाली पाहिजे. त्याच्यावर ह्या सगळ्या ज्या आहेत ते कांड्या टाकायच्या जेणेकरून बेणी प्रक्रिया व्यवस्थित होईल. बेणी प्रक्रिया झाल्याच्या नंतर ती साडी आहे अशी उचलून आपल्याला ह्या बेड पोस्टवरती नेता येईल, तिथं कांड्या त्या नेता येतील. आता हे किती वेळ ठेवायचं, तर ह्या रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये आपल्याला 15 मिनिट कांड्या ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे काही वसंत ऊर्जा आहे तर हे आपल्याला 1 लिटरला 5 मिली या प्रमाणात जे आहे ते दुसरी बेणी प्रक्रिया जी आहे ते पुन्हा 15 मिनिटासाठी जी आहे ते करायची. आणि ही बेणी प्रक्रिया केल्याच्या नंतर जे आहे ते आपण कांड्या जे आहे ते इथं ह्या बेडवर जे आहे ते ठेवायच्या. आता हे झाल्याच्या नंतर बेणे प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यात व्यवस्थितरित्या जे आहे ते डोळा वर राहील. आता बघा आम्ही माती जास्त लेअर घेतलेलं नाही आहे, मातीचा लेअर थोडाच घ्यायचा आहे. आणि डोळे सगळे जे आहेत ते आपल्याला जवळजवळ घ्यायचे आणि डोळे सगळे वर राहतील अशा पद्धतीने. चिटकून घेतलं तरी चालतंय. असं थोडंसं जास्त नाही नंतर ठेवायची गरज. अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे जवळजवळ आणि एकच काळजी ह्याच्यात घ्यायची की डोळे सगळे वर राहिले पाहिजेत. ही काळजी आपण सर्वांनी घ्यायची. आणि अशा पद्धतीने ही सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण मूलभूत बियाणं जी काही दिलेलं आहे त्याचं जे आहे ते आता ऊस रोप तयार करायचं आहे. ह्याचं करायचं प्रमुख कारण की ह्यानं काय होणार आहे, लवकर डोळा जो आहे तो उगून येणार आहे. नाहीतर आपण जर डायरेक्ट ही कांडी जर जमिनीत जर ही टाकली तर उगवण शक्तीवर जे आहे ते परिणाम होतो. आणि आपण खूप महागाचं बियाणं जे आहे ते घेतलंय, त्याच्यामुळे ही काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या ठिकाणी आपली हलकी माती अशा ठिकाणी आपण DAPची थोडीशी झालर सुद्धा ह्याच्यावर जे आहे ते आधीच हे टाकण्याच्या आधी टाकू शकतो. आणि नंतर जे आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीनं सगळे डोळे वर राहतील अशा पद्धतीनं जे आहे ते ह्या कांड्या अंतरून घ्याव्यात. आणि अंतरून घेतल्याच्या नंतर ह्याच्यावर फार काही असं जड असं मातीचा लेअर द्यायचा नाही आहे आपल्याला. फक्त 2 बोट लेअर जो आहे तो आपल्याला जर मातीचा जो आहे तो व्यवस्थित ढेकळा असतील तर अशा पद्धतीने ते कुचून घ्यायचं, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आणि नंतर ती माती जी आहे ती आपल्याला ह्याच्यावर जे आहे ते लेअर त्याचं द्यायचं आहे. आपल्याकडं एक मार्केटमध्ये शावर भेटतंय बरं का, तर ते 200-250 रुपयाला शावर भेटतंय. तर ते शावर आपल्या ह्या नळीला जे आहे ते लावून त्याच्या साह्यानं झारीनं एक चांगलं व्यवस्थित ही सगळी आता पूर्ण कोरडी माती होती म्हणून अशा पद्धतीनं आम्ही आता हे पाणी टाकून घेतोय. ते व्यवस्थित पाणी ही सगळं जे आहे ते आपण टाकून घ्यावं. आणि पाणी टाकून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जो आहे तो माती चालेल. अरे काय बाबा, अरे इकडं होय पाणी द्यायचं राहिलं इथं. आता आम्ही इथं लावताना ह्या मनोऱ्याच्या समोर कोपऱ्यात जी आहे ते 15-0-12, त्याच्यानंतर 86-0-32, त्याच्यानंतर 13-0-0-7 आणि त्याच्यानंतर 15-0-0-6 अशा पद्धतीने लागवड झालेली. घ्या व्यवस्थित हे करा, ते डोळे खाली गेले नाही पाहिजे अशा पद्धतीनं माती व्यवस्थित ही करा.
तर अशा पद्धतीनं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला आता इथं बघा आमचं लेअर फार काही उंच झालेलं नाही. बाकी शेतकरी एवढं लय उंच उंच कठडे केलेले आहेत, तेवढं करायची गरज नाही. तर एकदम नॉर्मल लेअर अशा पद्धतीनं मातीचा घ्यावा आणि अशा पद्धतीने हे सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण एक डोळा पद्धतीनं रोप तयार करावं. ह्याच्यामध्ये एकतर खर्च कमी होऊ लागतंय आणि उगवण 100% होते. हेच रोपं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे तुम्ही आपण जे काही सांगितलेले चवाळे आहेत किंवा छोटे छोटे पोत्यांचे तुकडे जे आहेत ना, तर ते कट केलेले अखंड एवढाच तुकडा जो आहे तो एवढाच उचलून जो आहे तो आपण शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि तिथं ते रोपं लागवड करू शकतो. अशा पद्धतीनं आपण आता जे काही दिलेलं मूलभूत बेन आहे त्याच्यापासून रोपं तयार करा. राहिला विषय आता इथं पाणी व्यवस्थित द्या. जसं आता आम्ही इथं एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित पाणी देऊन नंतर ह्याला त्या बेण्यासोबत आलेली जी काही पाचट आहे तर ती भट्टी आपल्याला इथं लावायची किमान 10 ते 12 दिवस. आता यावर्षी जरा थंडी जास्त असल्या कारणानं हे थंडीचा टाईम पिरियड असल्या कारणानं आपल्याला डोळे व्यवस्थित अंकुरण होऊन वर यायला एखाद्याच 15-16 दिवसाचा सुद्धा टाईम पिरियड लागू शकतो. मात्र ह्याच्यावर भट्टी जी आहे ते आपण लावणं गरजेचं आहे. त्या भट्टी लावण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपल्याकडे जे काही आलेलं पाचट आहे त्या ह्याच्यासोबत किंवा दुसरं पाचट हे करून पूर्णपणे ह्याच्यावर जे आहे ते आपण झाकून टाकणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण रोपं तयार करणं गरजेचं आहे.